जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सुरू असलेल्या कामावरील ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया, 2 दिवसात पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ। नंदुरबार शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या गजानन महाराज रस्त्यावरील पाताळगंगा नदीतील पुलाच्या बांधकामादरम्यान नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला पोकलँड मशीनच्या साहाय्याने खोदकाम करीत असताना फटका बसल्याने पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आज दिसून आले। एकीकडे नंदुरबार शहराला मागील महिन्यापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये याकरिता नंदुरबार पालिकेने 2 दिवसाआड शहरवासियांना पाणीपुरवठ्याचे नियोजन केले असताना दुसरीकडे नंदुरबार शहरवासियांच्या पाण्यासारखा अत्यंत बिकट प्रश्नाला तडा गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसरातील पाताळगंगा नदीवर साक्री नाक्यापासून ते गजानन महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिरिक्त पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून सुरू असून त्या कामादरम्यान संबंधित ठेकेदाराने नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनकडे दुर्लक्ष करीत पोकलँड मशीनच्या साहाय्याने खोदकाम करीत असताना नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला पोकलँड मशीनच्या पंजाचा फटका बसल्याने पाईपलाईनला मोठे भगदाड पडल्याने शेकडो लिटर पाणी पाताळगंगा नदीच्या पात्रातून वाहत वाया जात असताना दिसून आले होते। या संदर्भात नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी यांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाचारण करत तात्काळ पाणीपुरवठा बंद करून होणारी पाण्याची नासाडी थांबविली असून लवकरच नंदुरबार शहराला फुटलेल्या पाईपलाईनच्या कामाची दुरुस्ती झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल असे देखील सांगण्यात आले आहे। त्यामुळे नंदुरबार शहराला या ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका किती दिवस पाणी न मिळाल्यामुळे सहन करावा लागणार हे पुढे पाहणे गरजेचे आहे। एकंदरीतच नंदुरबार शहरात सुरू असलेल्या पाताळगंगा नदीतील अतिरिक्त पुलाच्या कामामुळे शहरवासियांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र यातून दिसून येत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।